तुमचं नाव काय सर? मोहन शेषराव देशमुख, राहणार वाकोद, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव. मी या शेतामध्ये 2024ला म्हणजे 15 फेब्रुवारी 2024ला मी केळी लावलेली होती इथे. तर 1000 खोडाला 4 किलो भुवासर टाकला अगोदर. त्यानंतर त्याची पोंगा भरणी ग्रो मॅजिक आणि ओलिपने केली. त्याच्यानंतर 1 महिन्यानंतर 4 किलो युरिया, 15 किलो पोटॅश आणि सूक्ष्म अन्नद्रव्य असे वगैरे असे सोडले त्याला. त्याच्यानंतर आपले घडणी सोडणी चालू झाली त्यावेळेस आम्ही ग्रो मॅजिक आणि ओलिप याचे 5-5 ml चे इंजेक्शन दिले. तर भुवासरामुळे खाली जे याचा जो मांड तयार झालेला आहे, हे भुवासरामुळे असे याचा मांड बनवलेला आहे. याला शेणखत वगैरे काही दिलेलं नाही आहे. 50% आपलं ऑर्गॅनिक आहे आणि 50% रासायनिक वापरलेलं आहे पहिल्या वर्ष असल्यामुळे. ओके. हां. तर भुवासर आणि हे ऑर्गॅनिक आपले जे खतं वापरले त्यामुळे याचा बराचसा हा फरक जाणवून येतो आहे. आणि याचा घडाचा दांडा आणि वादा जो आहे केळीचा, तो वादा पण खूप छान दिसतोय. अच्छा. वा, एकदम सुपर. तुम्ही तुलना करताल का तुम्ही दरवर्षी जी केळी आपली असते रासायनिक आणि ऑर्गॅनिक केळीमध्ये फरक वगैरे काही सांगताल का? हा, रासायनिकमुळे जो आहे तो हा जो बुंदा तयार झालेला आहे, हा बुंदा जो आहे तो आपल्या ऑर्गॅनिकमुळे तयार झालेला आहे भुवासरामुळे. अच्छा. हां, बघा किती जबरदस्त केळी आपली इंडिया ॲग्रोचे सगळे प्रॉडक्ट वापरलेले आहेत आणि 50% रासायनिक वापरलेले आहे. आणि पहिलेच वर्ष असल्यामुळे आपण सरांना 50% रासायनिक वापरायला सांगितलं होतं. आता नेक्स्ट पुढच्या वर्षापासून पूर्ण आपण ऑर्गॅनिक वापरणार आहे. आणि माल एक्सपोर्टसाठी सुद्धा चांगलाच राहील. एक्सपोर्ट होईल आपला माल. तर त्यामुळे आपण पूर्ण यावर्षी ऑर्गॅनिक 100% वापरणार आहे. बघा जबरदस्त बाग बसलेला आहे केळीचा. थँक्यू. जय इंडिया ॲग्रो. इंडिया.